लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते मानिनी आणि नंदिनीपासून. तर आता इथे नंदिनी म्हणते, आई, काव्याने कधीही माझ्यापासून काही लपवलेलं नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. आता बघ ना, युगने जे काय घडलं ते त्याला त्याच्या आईशी बोलायचं का नाही वाटलं असं म्हणते आता इथे मानिनी. अचानक त्यांनी तुझ्यापाशी शेअर केलं असं म्हणते मानिनी. काव्या तर तुझी सख्खी बहीण आहे, ती पण सगळं शेअर करतच असेल ना असं म्हणते आता इथे मानिनी. म्हणून म्हटलं तिचे मित्रमैत्रिणी कोण आहेत ते तुला माहित असेल असं म्हणते आता इथे माडिनी. हो म्हणजे माहिती आहेत तशा असं म्हणते आता इथे नंदिनी. एक अनिशा असं म्हणते आता इथे नंदिनी आणि दुसरी जीविका असं म्हणते ती. बस ह्या दोन्हीच मुलींची नावं ऐकले तिच्या तोंडून, बाकी फार मैत्रिणी नव्हत्याच तिला तशा असं म्हणते आता नंदिनी. जीविका म्हणजे असं म्हणते माडिनी. जीविका हे नाव कधी ऐकलं नाही असं म्हणते आता इथे माडिनी. अनिशाबद्दल ऐकलंय, तिची जवळची मैत्रीण आहे, घरी येत असते, पण जीविका असं म्हणते आता इथे माडिनी. हा म्हणजे आता लग्नाआधी ती तिच्या बऱ्याच संपर्कात होती, पण आता एवढ्या दिवसात ना नाव नाही ऐकलं मी तिचं असं म्हणते आता ते नंदिनी काव्याच्या तोंडून. आमच्याच आयुष्यात इतकी उलटापालट झाल्या म्हटल्यावर दुसऱ्या कोणाचा विचार करावा एवढं सुद्धा सुचलं नाही आम्हाला असं म्हणते आता इथे नंदिनी. म्हणजे बऱ्याच दिवसात मी तिचं नाव सुद्धा नाही ऐकलं असं म्हणते आता इथे नंदिनी. ह्या जीविकाला तू भेटलेस का, किंवा असं कोणी माहिती आहे जी त्या जीविकाला ओळखतं असं म्हणते ते माडिनी. तर नंदिनी म्हणते, नाही, असं तरी कोणी माझ्या माहितीत नाहीये, आणि अशी कधी चौकशी पण नाही करावीशी वाटली असं म्हणते नंदिनी. कारण काव्या एकूण सगळंच कुणापासूनही लपवेल, पण माझ्यापासून काहीच लपवणार नाही ती असं म्हणते आता इथे माडिनी. हल्ली इतर कुणावरही विश्वास ठेवावं असं वाटत नाही, पण माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. इतर कोणावर विश्वास ठेवा असं वाटत नाही म्हणजे असं म्हणते माडिनी. तर आता इथे नंदिनी म्हणते, नाही म्हणजे इतर कोणी काव्याबद्दल काही बोललं तर मी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवणार, काव्यावर विश्वास ठेवणार असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि हा विश्वास असं म्हणते माडिनी, हा विश्वास डोळे उघडून आहे की आंधळेपणाने आहे असं म्हणते आता माडिनी. त्याने काय फरक पडतो असं म्हणते आता नंदिनी. आजकाल कोण कधी कसा विश्वासघात करेल हे सांगता येत नाही असं म्हणते माडिनी. असं म्हणते आता इथे नंदिनी. ते मात्र खरे आहे असं म्हणते आता ती. तर आता इथे पार्थ पळत पळत जातो काव्याच्या कॉलेजमध्ये, आणि आता तो काव्या काव्या म्हणत येतो बघा प्रेक्षक तिच्याकडे. काव्या काव्या असं म्हणत होता पार्थ. अहो, तुम्हाला वेड वगैरे लागलाय का, तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं, फोन घेऊन येता येत नाही का तुम्हाला असं म्हणत होता इथे पार्थ. अहो हो हो, शांत व्हा ना, किती ओरडताय असं म्हणते आता इथे काव्या. काय झालं एवढे चिडायला असं म्हणते काव्या. चिडू नको, मग काय करू काव्या असं म्हणतो पार्थ. तुम्हाला कळत नाही, तुम्ही घरात नाही म्हटल्यावर नको नको ते विचार आले माझ्या डोक्यात असं म्हणतो आता इथे पार्थ. बंगल्याच्या पाठीमागे समोर असलेल्या रिक्षावाल्यांना सगळ्यांना फोटो दाखवत इथपर्यंत आलोय मी असं म्हणत होतं ते पार्थ. कुठे कुठे नाही शोधलं तुम्हाला असं म्हणतो पार्थ. तुम्हाला फोन घेऊन यायला काय प्रॉब्लेम होता असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या म्हणते, मला बोलू दिलं तर ना, सॉरी बोला असं म्हणतो आता इथे पार्थ. विसरले मी माझा फोन, विसरू शकते ना माणूस असं म्हणते आता काव्या. असं कसं विसरू शकता तुम्ही, माझ्या मनाची घालमेल नाही कळत का तुम्हाला. मगाशी मी आलो होतो तुमच्याकडे क्लायंटला बज्जी खायला म्हणून, तर पहिल्यांदा म्हणाला नाही, नंतर अचानक आला, ते झाल्यानंतर अचानक घराबाहेर निघून गेला. अहो, मला ना कमीत कमी आईला तरी सांगायचं होतं ना तुम्ही असं म्हणतो आता इथे पार्थ. काव्या, मी काय विचारतोय, का नाही सांगितलं तसं म्हणतो आता इथे पार्थ. काय गरज आहे असं म्हणते आता इथे काव्या. हे म्हणजे मी जर न सांगता घराबाहेर पडले तर काय बिघडतं एवढं असं म्हणते काव्या. काय बिघडतंय म्हणजे काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला काही, एवढं कसं काजीवर राहू शकता तुम्ही. मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही घर सोडून गेला होता, सगळीकडे शोधलं मी तुम्हाला, होतात कुठे माहेरी असं म्हणतो आता इथे पार्थ. मला वाटलं आता सुद्धा तुम्ही. तर आता काव्या म्हणते, प्लीज मला असं सांगू नका, तुम्ही ना माझ्या मागे मागे तुम्ही मला शोधायला माझ्या घरी गेला होता असं म्हणते आता इथे काव्या. हो, मी जाणार होतो असं म्हणतो पार्थ. तुमच्या आईना फोन करून विचारलं मी काव्या आहेत का घरामध्ये म्हणून, पण म्हणाल्या त्या नाही म्हणून, मग तुम्हाला शोधत शोधत इथपर्यंत आलोय मी. अशक्य काव्या, तुम्ही अशक्य आहात असं म्हणतो आता इथे पार्थ. मी अशक्य नाही असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही अशक्य आहात असं म्हणते आता इथे काव्या. हो, एवढा आठापिटा करून मला शोधायची काय गरज आहे असं म्हणते आता इथे काव्या. कुकुलं बाळ आहे का मी, नाही ना, माझी माझी मी घरी येईन. हो, तुम्ही घरी आला असता, पण केव्हा, तोपर्यंत माझं काय असं म्हणते आता इथे पार्थ. मी काय विचार करायचा, कुठे शोधायचं तुम्हाला, मला कसं कळणार तुम्ही घराच्या बाहेर पडलात की घरी येणार आहात नाही येणार आहात. तुमच्या रूममध्ये गेलो तिथे सामान नव्हतं, अस्तव्यस्त सगळं पडलेलं होतं, काय विचार करायचं मी, सांगा ना तुम्ही असं म्हणत होता पार्थ. बास देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. खूप ओरडलात तुम्ही, आता अजून ओरडलात ना माझ्या अंगावर तर आता इथे धाळ मोकळी करेन मी असं म्हणते आता इथे काव्या. मग इथल्या सगळ्या लोकांना वाटेल की तुम्ही माझे मागे आहात, आणि मग तुम्हाला सगळेजण रिमांडवर घेतील असं म्हणते आता इथे काव्या. मग तुमचं जे काय होईल ते माझ्या बघण्या लायक नसेल, पण तुमच्या सहनशक्तीच्या परीकडे असेल ना, मग मी काय नाही करू शकेन.
रडू का रडू असं म्हणते ती. रडते असं म्हणते काव्या. नका रडू, मी काय नाही बोलत, मी शांत झालो असं म्हणत होता इथे पार्थ. तुम्ही नका रडू प्लीज, हे घ्या. म्हणून आता तो रुमाल देतो आपला. शांत व्हा असं वाटत होतं पार्थ. तर आता इथे काव्या हसते बघा प्रेक्षक हो. खूप हसायला लागते ती जोरजोरात. तुम्ही हसताय असं म्हणत होता इथे पार्थ. आता मला धमकी दिलीत ना तुम्ही, मी रडेन म्हणून असं म्हणत होता इथे पार्थ. हो, तुमच्या साधेपणावर, भोळ्यापणावर हसले मी असं म्हणते काव्या. असं म्हणून हसायला लागते ती जोरजोरात. हे बरं आहे तुमचं असं म्हणतो आता इथे पार्थ. दुसऱ्याला आधी टेन्शन द्यायचं आणि नंतर असं हसत बसायचं असं म्हणतो पार्थ. याला काय अर्थ आहे असं म्हणत होता तो. अहो देशमुख, आयुष्यातला प्रत्येक गोष्टीत असा अर्थ नसतो शोधायचा. काही गोष्टींमध्ये अर्थ नसतो, गंमत असते असं म्हणते काव्या. ती गंमत आपल्याकडे ठेवायची आणि पुढे जायचं. दॅट्स इट, सिम्पल असं म्हणते काव्या. तुम्हाला खरंच वाटतं तुम्ही आता जे काय वागलात ते हसण्याजोगे आहे असं म्हणत होता इथे पार्थ. मी जेन्युइनली घाबरलो होतो काव्या, कारण मला काळजी वाटते तुमची असं म्हणत होता तो. किती दिवस झाले आपण एका रूममध्ये नाही राहत आहोत. माझं तुम्हाला चिडवणं, तुमचं माझ्यावर फिसकरणं, मला आर्किटेक्ट बोक्का म्हणणं, तो क्यूट चष्मा लावून अभ्यास करणं, आता हे सगळं मिस करतोय मी असं म्हणत होता इथे पार्थ काव्याला. आणि आता तो खूप भावुक झालेला असतो बघा प्रेक्षक हो. काव्या, तुम्ही मला एक प्रॉमिस करा असं म्हणत होता इथे पार्थ. आता घरी गेल्यानंतर तुम्ही लवकरात लवकर तुमचं ते गेस्ट रूममधलं सामान आपल्या रूममध्ये शिफ्ट करायला असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता इथे काव्या काय म्हणतच नाही. तुम्ही हे या, तुम्हाला हवं तर चिडा माझ्यावर, वाद घाला, मला सगळं चालेल, पण लवकरात लवकर आपल्या रूममध्ये शिफ्ट व्हा असं म्हणत होता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे काव्या का बोलतच नाही, याल ना असं म्हणत होता इथे पार्थ. तर काव्या का बोलतच नाही बघा प्रेक्षक हो, कारण तिने वचन दिलेलं असतं ना, आता काय मला ऐकायचं नाहीये, लगेच आम्ही घरी जाऊया आणि तुमचं गेस्ट रूममधलं सगळं सामान माझ्या रूममध्ये आणून ठेवा असं म्हणत होता इथे पार्थ काव्याला. वाटलंच मी खाली झोपायलाही तयार आहे असं म्हणत होता इथे पार्थ. नाहीतर मी दरवाजाच्या पाठीमागे वॉचमन म्हणून होऊन पाठीमागे थांबून जागालाही तयार आहे असं म्हणत होता तो. तुम्ही याल ना असं म्हणत होता तो. तर आता तिथे काव्या नसतेच. काव्या काव्या असं म्हणायला लागतो होता पार्थ. सॉरी असं म्हणत होता तो. तर त्याचा भास असतो बघा प्रेक्षक, हा सगळा भास आला का मला असं म्हणत होता इथे पार्थ. सर हक्काचा घास हिरावून घेऊ नका, त्यांच्यावरचा मायेचा छप्पर हिरावून घेऊ नका असं म्हणून आता जीवा त्या टकल्या इन्व्हेस्टरला हात जोडून विनंती करत असतो बघा प्रेक्षक हो. प्लीज सर, मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला असं म्हणत होता जीवा. वेल आय डू रिस्पेक्ट युअर फिलिंग्स असं म्हणत होता तो. पण मी कुठलीही जागा घेतो ना तेव्हा मी फक्त माझ्या फायद्याचा विचार करतो असं म्हणत होता तो. डील साईन करताना तुम्ही आला असता तर मी काही विचारसुद्धा केला असता, पण यु नो वॉट, तुम्ही ॲक्च्युली ते पेपर्स जरा बघून घेतले असते, ती जागा बघून आला असता तर हे इथपर्यंत आलंच नसतं असं म्हणत होता तो. आणि नाही सर असं म्हणत होता जीवा, चूक झाली आहे माझी, चूक असली, खूप मोठा जुना केला आहे मी, पण हे सगळं करताना मी गृहीत धरलं होतं की सगळं व्यवस्थित असेल. वॉट असं म्हणत होता तो. तुम्ही गृहीत धरलं होतं? मिस्टर जन्मेजय देशमुख, कोट्यावधी रुपयांचा व्यवहार करताना तुम्ही जर गोष्टी गृहीत धरणार असाल ना तर तुम्ही जगातले सगळ्यात मोठे मूर्ख आहात असं म्हणत होता तो इन्व्हेस्टर. सक्सेसफुल बिझनेसमॅन विक्रम देशमुख हे तुमचे वडील आहेत. जेव्हा मला कळलं ना तेव्हा मला वाटलं की तुमच्यातही तेच टॅलेंट, तेच कॅलिबर, तीच हुशारी असेल. पण एका कॉलेजमधल्या विद्यार्थ्याने कॅन्टीन करता उधार मागतात ना तसं वागताय तुम्ही. तसंही छान छान कपडे घालून, कोट घालून बिझनेस नाही हो करताय तसं म्हणत होता तो. ह्याच्यासाठी पॅशन असायला लागतं. आणि आता तो इन्व्हेस्टर बसतो आपल्या गाडीमध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा म्हणतो, करेक्ट आहे तुमचं, करेक्ट आहे तुमचं, म्हणजे तुमचं माझ्या बाबतीतलं ऑब्झर्वेशन करेक्ट असेल, रादर करेक्ट आहे असं म्हणत होता जीवा. मी मान्य करतो, पण आज मी तुमच्यासमोर एक बिझनेसमॅन म्हणून नाही उभा आहे ना, कोणता डील करायला आलो आहे. माझ्या बायकोसाठी फक्त एकच गोष्ट पाहिजेत आणि ती म्हणजे तिचा आनंद निवास. प्लीज असं म्हणतो जीवा. तुम्ही माझ्याकडे काही मागा ना, मी तुम्हाला द्यायला तयार आहे, लगेच देईन. फक्त माझ्या बायकोचं स्वप्न आहे ते जगणं, तिचं जगणं वापस द्या, प्लीज 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 असं म्हणत होता जीवा. तुम्ही तुमच्या बायकोच्या जगण्याचा व्यवहार केला असंच ना, मग आता इमोशनल होऊन पाया पडण्यात काय अर्थ आहे असं म्हणत होता तो. मला एका अर्जंट मीटिंगला जायचं आहे, एक्सक्यूज मी असं म्हणत होता इन्व्हेस्टर. तर आता जीवा पाया पडत असतो आणि म्हणत असतो, ऐका ना शेवटचं सर असं म्हणत होता जीवा. तर आता इथे निघून जातो तो इन्व्हेस्टर. तर आता जीवा इथेच थांबलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे माणिनी पाया पडत असते. पारच्या आयुष्यात सगळं नीट होऊ रे देवा, त्याचं भलं कर असं म्हणते. आता माणिनी मागते ती देवासमोर थांबून. तर पार्थ येतो. काव्या आल्या का ग, काव्या काव्या असं म्हणत असतो ते पार्थ. नाही आले ती, तू काय अवस्था करून घेतलीस असं म्हणते आता माणिनी. आणि आता ती पार्था बसवते. सगळीकडे शोधलं त्यांना असं म्हणतो होता तो. बस तू ठीक आहेस ना असं म्हणते माणिनी. आई मी ठीक आहे असं म्हणत होता तो. काय ठीक आहे असं म्हणते माणिनी. काय अवस्था झाली बघ तुझी असं म्हणते माणिनी. काव्याला शोधत फिरत होतास ना? हो आई, सगळीकडे शोधलं, काव्या सापडल्याच नाहीत मला. कुठे असतील त्या, काय करत असतील असं म्हणत होता इथे पार्थ. तू शांत वाटती, पाणी पी हे घे असं म्हणते आता इथे माणिनी. तर आता पाणी पितो बघा तो.
आई सांग ना कुठे गेलेत तर असं म्हणत होतं इथे पार्थ. अरे पार्थ असं म्हणते ती. आई असं म्हणते नंदिनी. काव्या कुठे दिसत नाही असं म्हणते आता नंदिनी. मला आल्यापासून कुठे दिसलीच नाही ती असं म्हणते नंदिनी माळिनीला. मी सगळीकडे शोधलं ती गेस्ट रूम मध्ये नाहीये. कुठे गेली आहे काव्या असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि तिथे पार्थ पण असतो. तर आता इथे पार्थ म्हणतो घर सोडून गेल्यात त्या. काय असं म्हणते आता इथे नंदिनी. अहो असं कसं, असं कोण म्हणालं तुम्हाला असं म्हणते आता इथे नंदिनी. आईने काहीच सांगितलं नाही का तुम्हाला असं म्हणत होतं इथे पार्थ. नाही असं म्हणते आता नंदिनी. आई असं म्हणते आता नंदिनी. तर आता पार्थ म्हणतो आई कशाला लपवाछपवी करते सांग ना आई असं म्हणत होता पार्थ. आई आई प्लीज असं म्हणते नंदिनी. खरं खरं काय झालंय ते मला सांगा प्लीज काय झालंय आई असं म्हणते नंदिनी आता माणिनीला. तर आई सांगा ना तुझ्या मनात काय ते सांग असं म्हणत होता पार्थ. पण तुम्ही दोघे मला चिमटीत पकडू नका असं म्हणते आता इथे माणिनी. काव्या कुठे आहे हे मला माहित नाही आहे असं म्हणते ती. पण काय गेल्यात हे तरी माहित असेल ना तुला असं म्हणत होता इथे पार्थ. सांग ना असं म्हणत होतो काय चाललंय तुमच्या दोघींमध्ये. आई प्लीज प्लीज असं म्हणते आता इथे नंदिनी. काय झालंय ते सांगून टाका मला. एक गोष्ट मला माहिती आहे की काही झालेलं नसताना काव्या अशी घर सोडून जाणार नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. प्लीज जरा विश्वासात घेऊन सांगा ना मला असं म्हणते नंदिनी. काय झालंय सांगा ना. तर आता इथे वीज बंद चालू होते बघा प्रेक्षक हो देवासमोरचे बल्ब्स. तर सगळे बघतात त्याच्याकडे आणि दिवा चालू असतो तो विजायलाही लागतो आता. तर आता इथे अनिशा म्हणत असते काव्या काय प्रकार आहे. आता आम्ही लायब्ररीत बसलो तिथे सुद्धा लाईट्स फ्लिक व्हायला लागल्या असं म्हणते अनिशा. अगं आजचा दिवसच खराब आहे अनिशा बाकी काही नाही असं म्हणते काव्या. नाहीतर काय अगं पण आपण एवढी फीस भरतो ना मग मेंटेनन्सच्या नावावर नुसती बोंबाबोंब आहे यांची असं म्हणते अनिशा. जाऊ दे आपण जाऊया घरी चल असं म्हणते अनिशा. नाही नाही नको आपण इथेच बरं असं म्हणते इथे काव्या. बाहेरपेक्षा किमान इथे शांतता तरी आहे असं म्हणते काव्या. बाहेर गेलो तर परत तीच पार्थ देशमुखांचा हसरा चेहरा, आमच्यात पडत जाणाऱ्या अंतरामुळे त्यांचं अस्वस्थ होणं आणि मानिनी काकूंचा संशय. त्या मानिनी काकूंना संगीता नावाचा डास चावलाच का माहित नाही असं म्हणते अनिशा. देवा तुला 10 नारळ फोडेन मी फक्त त्या मानिनी काकूंचं डोकं ताळ्यावर येऊ देत बाबा असं म्हणते आता इथे अनिशा. तर आता इथे जीवा मंदिरात येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा मंदिरात आलेला असतो. तर आता तो वाजवत असतो घंटी. जोर जोरात घंटी वाजवत असतो बघा प्रेक्षक होतं जीवा. आणि आता तो देवी आई समोर येतो. आज मला उत्तर हवंय. उत्तर असं म्हणतो जीवा. तू तुझ्या सगळ्या लेकरांवर माया करतेस प्रेम करतेस मग मी काय सावत्र मुलगा आहे तुझा असं म्हणत होता जीवा. माझ्या बाबतीत असं का काय झालंय असं म्हणतो तो. मी नाही का सुखात आनंदात नाही राहू शकत. जगभरातलं सगळं दुःख फक्त माझ्याच आयुष्यात आहे का माझ्याच वाटेला आहे का. काय केलंय मी असं की कुठलं मोठं पाप केलं होतं मी मागच्या जन्मात की त्याची शिक्षा ह्या जन्मात भोगतोय. नाही तसं असेल तर सांग मला. मी मेंटली प्रिपेअर होईन ना. मी समजावेन स्वतःला की जीवा काही काय चांगली होत असेल ना तर चुकूनही आनंदी होऊ नकोस. कारण लगेच तुला अशी चपराक बसेल की सगळं डिस्ट्रॉईड होईल. मला असं वाटायला लागलंय की मी काहीच चांगलं करू शकत नाही. एका मुलीवर जीवापाड प्रेम केलं मी असं म्हणतो तो. जीवापाड असं म्हणत होता तो. जे काय करता येईल ते सगळं केलं होतं मी. कुठलीही कसर बाकी ठेवली नव्हती. पण एक दिवस अचानक त्या मुलीला माझ्या प्रेमाला माझ्या आयुष्यातून हिसकावण्यात आलं असं म्हणतो तो. काय केलं नव्हतं मी सगळं केलं होतं. पण तिले सोडले होते. ह्या मंदिरात येऊन 50 दिवे लावलेत. काय झालं पण नाही. तरीही मी सगळं स्वीकारलं असं म्हणत होता इथे जीवा. जीवा हेच आहे तुझ्या नशिबात. जे आहे ते गोड मानून घे असं म्हणत होता इथे जीवा. माझ्या आयुष्यात नंदिनी आली आणि काय मुलगी आली. म्हणजे मी दिवा घेऊन जरी फिरलो असतो ना तरी अशी मुलगी माझ्या आयुष्यात आली नसती असं म्हणतो जीवा. पण काय झालं माझ्याकडून काय झालं असं म्हणत होता जीवा. न कळत का होईना तिच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतला मी असं म्हणतो जीवा. सगळं संपलं. दुःखात लोटलं मी तिला. हे बघ असं म्हणत होता जीवा हात जोडून. मी आजपर्यंत काहीही माझ्यासाठी नाही मागितलं आणि यापुढे मागणारही नाही असं म्हणत होता जीवा. पण प्लीज प्लीज आज एक मागतो. काही कर पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तिचा आनंद निवास तिला परत मिळून देण्यात मदत कर असं म्हणत होता जीवा. 15 दिवस आहेत माझ्याकडे फक्त 15 दिवस असं म्हणत होता इथे जीवा. प्लीज माझी मदत कर असं म्हणत होता तो. आणि आता हात जोडतो तो देवासमोर. मी हात जोडतो तुझ्यासमोर असं म्हणत होता तो. प्लीज 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 असं म्हणत होता इथे जीवा. आणि खूप रडतो होता तो आणि पाया पडतो देवासमोर. आणि आता तो खूप रडत असतो बघा प्रेक्षक हो देवी आई समोर बसून. खूप जास्त रडत असतो आता तो बघा प्रेक्षक हो.
प्लीज माझी मदत कर असं म्हणतो जीवा. प्लीज मदत कर असं म्हणत असतो आता तो. तर आता इथे काव्या आणि अनिशाच्या कॉलेजमध्ये कसला तरी जोरात आवाज येतो बघा प्रेक्षक आणि सगळे पळायला लागतात. अनिशा म्हणजे ट्विन वॉच असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे अनिशा म्हणते अगं आग लागले चल तुला काय ते वॉची पडली असं म्हणते आता ती. तर आता इथे काव्या म्हणते पार्थ देशमुखने दिलेलं वॉच असं म्हणते काव्या. मला जावं लागेल अनिशा लायब्ररीतच असेल ना आलीच मी असं म्हणते आता इथे काव्या. जीव वाचवायचं सोडून तुला काय घड्याळाची पडली असं म्हणते अनिशा. जाते ना असं म्हणते काव्या. थांबतो असं म्हणते काव्या. अगं वेडेस का असं म्हणते अनिशा. तर आता काव्या पळून पळून जाते बघा प्रेक्षक लायब्ररीकडे. आणि आता इथे काव्या कोणाचंच काही ऐकत नाही बघा प्रेक्षक आणि जाते ती लायब्ररीमध्ये. तर आता इथे थांब म्हणत असते तिला अनिशा. तर आता इथे पार्थ म्हणतो केलं फिक्स. पण तुझं मन कसं फिक्स करू हे कळत नाही असं म्हणत होतं इथे पार्थ. आई काय चाललंय असं म्हणते आता इथे नंदिनी. अहो खूप दिवस मी बघतेय तुमच्यात आणि काव्यात काहीतरी कुडबुड सुरू आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. आत्ता वर सुद्धा तुम्ही मला तिच्याच बद्दल प्रश्न विचारत होता असं म्हणते आता नंदिनी. काय चूक झाली आहे का काव्याकडून असं म्हणते आता इथे नंदिनी. कारण मला माहिती आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. उगाच काही कारण असल्याशिवाय तुम्ही नाराज होणार नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. काय झालंय प्लीज मला सांगा ना असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथं काय उत्तरच देत नाही बघा प्रेक्षक हो मानेनी. आणि मी तुला 2-3दा विचारलं काय झालं काव्याच्या बाबतीत सांग मला. काय ते मनात सांगून टाक मला असं म्हणत होतं ते पार्थ. तुला शपथ आहे आई तू केव्हापासून गोष्टी मनात साठवून ठेवली आहेस. शपथ दिली तरी सांगत नाहीस म्हणजे कमाल आहे तुझी असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे माणिनी म्हणते तू उगाच मला शपथेत वगैरे अडकू नकोस पार्थ. तूही मला काय विचारू नकोस असं म्हणते आता माणिनी नांदिनीला सुद्धा. तुझ्या बहिणीवर मी का नाराज आहे हे आता मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकेल असं म्हणते आता इथे माणिनी. काय असं म्हणते आता इथे नंदिनी पायाखालची जमीन सरकावी अशी एवढी मोठी काय चूक केली आहे काव्यानी असं म्हणते आता इथे नंदिनी. आई बोला ना असं म्हणते आता नंदिनी. आई मला आता ऐकायचंच आहे की काय. पार्थ उगाच हट्टाला भेटू नकोस असं म्हणते आता माणिनी. काही नात्यातनं गोष्टी न कळलेल्याच बऱ्या असतात असं म्हणते आता माणिनी. मला असं नातंच नको आहे ज्या नात्यांमध्ये लपाछपी होते असं म्हणतो आता इथे पार्थ. आई प्लीज असं म्हणते आता नंदिनी. आई प्लीज तुम्ही मला तरी सांगा ना नेमकं काय झालंय असं म्हणते आता इथे नंदिनी. काव्याची खरीच काही चूक झाली असेल तर तिची मोठी बहीण म्हणून माफी मागते मी तुमच्याकडे असं म्हणते आता नंदिनी. पण एक गोष्ट मात्र नक्की असं म्हणते नंदिनी. माझी काव्या चिडखोर आहे शार्पली बोलणारी आहे पण खूप हळवी आहे होती मनाने असं म्हणते आता इथे नंदिनी आणि खरी आहे. तर आता इथे पार्थ म्हणतो नंदिनी म्हणतात ते पट्टय मला. काव्या जेन्युइन आहेत प्रामाणिक आहेत म्हणूनच मला आवडतात असं म्हणतो आता इथे पार्थ. तुझा इतका विश्वास आहे ना तिच्यावर पण ती जशी दिसते तशी ती नाही आहे पार्थ असं म्हणते आता इथे माणिनी. तर दोघांनाही आता एकदम डाऊट येतो बघा प्रेक्षक काय चाललंय म्हणून आता इथे पार्थाने नंदिनीला. तर आता किती संपतो बघा तर मध्ये काय ते. तर आता इथे काव्याचं ते प्रेक्षक हो टीन वॉच आणण्यासाठी लायब्ररीमध्ये आणि खूप आग लागलेली असते. तर आता अनिशा म्हणते पार्थला कारण पार्थ इथे आलेला असतो. तुमचा ट्विन वॉच आणण्यासाठी लायब्ररीत केली आहे असं म्हणते आता अनिशा पार्थला. तर आता तिथे काव्या पडलेली असते चक्करून. तर आता इथे पार्थ काव्याहून पळत जातो त्या लायब्ररीमध्ये. काव्या डोळे उघड्या असं म्हणत होता पार्थ. माझं घड्याळ असं म्हणते आता ती. काव्या या म्हणून तिला घेतो आता तो. तुम्हाला काय होणार नाही असं म्हणून घेऊन जातो तो. तर आता पार्थ वर पडते बघा प्रेक्षक हो एक कपाट. तर आता इथे काव्या ओरडते पार्थ म्हणून. तर प्रेक्षकावर रिकॅप इथे संपतो. प्रेक्षक आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.